हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज आहे गुढीपाडवा आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. ही गुढी उभारली गेली आहे. ही जेव्हा उभारली ना त्यावेळेस मी जस्ट आंघोळ करून बाहेर आलो होतो. तोपर्यंत काका बापांनी गुढी उभारून बनलेली होती. मग मला ते शूट करता नाही आलं, पण ठीक आहे, भारी वाटतं आज. आज लिटरली मेट्रो स्टेशनवरती कोणीच नाही आहे. आय डोंट नो पुढेकरच कुठे गेलेत. मी जस्ट समराईज करतो आहे की आज दिवसभरात काय झालं. सकाळी एक 8च्या अराऊंड मी उठलो होतो. त्यानंतर गुढी वगैरे माझ्या काकानेच उभारलेली, कारण मी आवरत होतो तोपर्यंत त्यांचं सगळं झालेलं. आणि एक 10-10:30ला गुढीला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग मी जेवण केलं, कारण मला 11:30ला नाशिकवरनं पुण्यापर्यंत कॅब होती. तर मग एक 11 वाजता मी रूमवरून निघालो होतो आणि एक 11:30ला मी पंचवटी कारंजाला पोचलो आणि तिथून कॅब पकडली तर ते पुण्यात मंगळवार पेठपासून मेट्रोवरनं घरी आल्यानंतर झोपलो होतो. मी ट्रॅव्हल केल्यानंतर जरा जास्तच प्रमाणात थकून जातो, म्हणजे माझी काहीच करण्याची इच्छा राहत नाही. त्यामुळं मग तिथं झोपलो आणि मग उठल्यानंतर आविष्कार आला होता. आविष्कार आल्यानंतर आविष्कार मला बोलला की नाही, आपल्याला कुठंतरी बाहेर जायचं आहे किंवा बाहेर जाण्याची इच्छा झाली तर काय करू. मग मी त्याला बोललो की अरे, आज सकाळपासून मी खूप साऱ्या लोकांचे दगडूशेठला गेलेले स्टेटस बघितले, जायचं का. तर मग तो हो बोलला. तर आम्ही पुन्हा ऑटो बुक केली. त्याच्यानंतर गेलो. दगडूशेठचं दर्शन झालं, आलो आणि संध्याकाळी आल्यानंतर म्हणजे माझ्या काकींनी पुरणपोळ्या पाठवल्या होत्या. मग आम्ही रूमवरच भजी बनवलेली आणि मग पुरणपोळी, गुळवणी आणि भजी असं. त्यानंतर भांडी वगैरे घासले आणि डन. मध्ये मी शॉर्ट वगैरे एडिट केली होती एक अराऊंड 5:30-6लाच, म्हणजे आविष्कारला जस्ट 5-10 मिनिट येण्याच्या अगोदर ती अपलोड केली होती आणि थोडासा व्लॉग एडिट करून ठेवला होता. तर असा हा माझा सगळा आजचा दिवस गेला. मध्ये मला शूट करायला नाही जमलं, कारण खूप गोष्टी खूप फास्ट म्हणजे एक सिक्वेन्समध्ये होत गेल्या त्यामुळं. तर मग आता 12 वाजलेत आणि हा व्लॉग मी आता इथेच थांबवतो आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.